तू तुझी बायको आणि निर्मलाला घेऊन निघून जा. भीमराव, आम्ही ठरवलंय की अभय आणि निर्मलाचं लग्न तुझ्याच वस्तीत होणार, आणि ते सुद्धा धूमधडाक्यात. आणि त्यानंतर आम्ही आमचा मुलगा आणि सुनेसोबत मुंबईपासून कुठेतरी लांब निघून जाऊ. तर मग ठीक आहे, लग्न आणि मुंबईमधून बाहेर सोडण्याची संपूर्ण जबाबदारी आमची राहील. त्यानंतर उच्च जातीच्या लोकांनी आम्हाला त्रास दिला तर तुम्ही येणार वाचवायला? गरज पडली तर आम्ही जरूर येऊ मदत करायला. पण एक गोष्ट सांगायची, प्रॉब्लेम पासून घाबरून पळून प्रॉब्लेम संपत नाही. अंडरस्टँड? जिजाबाई, भीती सोडून काही विचारायचं असेल तर विचार. जर इंग्रज अधिकाऱ्यांच्या देखरेखी समजा होणार असेल तर मग आमासनी काय अडचण आहे? आमासनी काय अडचण असेल? हा, कसली अडचण? काय बी अडचण नाही. ही खबर तर नरोत्तम जोशीला द्यावीच लागेल. मूर्खांनो, चांडाळांनो, धाडस नाहीये कोणातच. आज तुम्हा लोकांच्या भ्याडपणामुळे मला त्या बाप आणि मुलाला सोडावं लागलं. अरे थोडेसे जरी धाडस दाखवले असते, अरे मरून जा. आपल्या घरात जाऊन भित्र्यासारखे लपून बसा. आज तुमच्या लोकांच्यामुळे आमच्या समाजाचा अभिमान मातीत मिसळला. लज्जित झालो आहोत आपण सगळे. ते लोक बंदूक घेऊन आले होते, त्यामुळे आम्ही घाबरलो. घाबरलात? जर घाबरलात तर हीच योग्य वेळ आहे विचार करायची की समाज म्हणून आपली ताकद काय वाचली आहे. अरे 2-4 शिपायांनी बंदुका काय ताणल्या, आपल्या सगळ्या सामाजिक मान्यता आपल्या घशातच लपून बसल्या. ना आपण काही बोलू शकलो आणि ना विरोध करू शकलो. आणि कोणत्याही समाजाच्या पतनाला इथूनच सुरुवात होते. आणि पुढारी, नियम बनवणारे, शासन करणारे आणि समाजाला आपल्या पथचिन्हावर चालवणारे लोक डरपोक असू शकत नाहीत. आज फक्त तुमच्यामुळे समाज सर्वांना पराजित व्हावे लागले, लज्जित व्हावे लागले. मालक काय झाले? मालक, तुमची बहीण आणि आबाईचं लग्न चाळीत आत्ताच्या आत्ता करतायत. आणि त्याची जबाबदारी तो इंग्रज अधिकारी आला होता ना, तो आपल्या सैन्याकडून करेल. आणि म्हणत होता लग्नानंतर सैन्याच्या मदतीनं त्यांना मुंबईच्या बाहेर सोडणार. अपशकुनी, कायम अपशकुनी बातमीच घेऊन येतो. चल जा इथून. शशीजी, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमची मुलगी अशी आहे.
आज आम्हाला लाज एकट्याला नाही तर नव्हे तर एका समूहाच्या रूपात वाटली पाहिजे. आज संपूर्ण समाजाचा अनादर झाला आहे. त्याचंच हे चिन्ह आहे, ही काळी राख जी मी माझ्या आणि तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर फासली आहे. आता वेळ आली आहे की एकमेकांपेक्षाही उच्च असणाऱ्या या समाजाला सांगण्याची जबाबदारी घ्यायला हवी. या समाजाच्या प्रतिष्ठेला वाचवण्याची जबाबदारी घ्यायला हवी. आणि जेव्हा आपण या समाजाच्या प्रतिष्ठेला वाचवू तेव्हा चेहऱ्यावरचा हा काळा कलंक पुसून टाकू. नरोत्तम, तू अगदी बरोबर बोललास. आपण सगळे आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये अयशस्वी ठरलोय. हे काळं आपल्या तोंडावरही माखलं जाईल आणि हे तोपर्यंत जाणार नाही जोपर्यंत आपण आपली प्रतिष्ठा वाचवत नाही. आण. आम्ही योद्धा आहोत. 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 काय झालं? अभयजींचे आई बाबा कुठे आहेत? ते सर्वजण चाळीत गेलेत आणि आपल्याला देखील लवकर गेलं पाहिजे. सगळं ठीक तर आहे ना? सर्व ठीक आहे निर्मलाजी. खरं सांगू, तुमच्या सासू सासऱ्यांची आणि होणाऱ्या पतीची ही इच्छा आहे की तुम्हा दोघांचं लग्न आमच्या चाळीत व्हावं आणि ते देखील खूप जल्लोषात. ते सर्वजण चाळीत गेलेत. तयारीला सुरुवात पण झाली असेल. चला लवकर. तुम्ही खरं बोलताय ना भीमराव? अगदी खरं बोलतोय. चला चला सामान घेऊया. हा, भीम, तुम्ही या घराला का प्रणाम करताय? आपल्याला या घराने आश्रय दिलाय निर्मलाजी. आपण इथे राहिलो. आता जाता जाता एकदा या वास्तूचे आभार मानू इच्छितो. आणि हो, त्या मावशींना देखील मी स्वतः जाऊन धन्यवाद बोलेन, ज्यांनी आपल्याला हे घर देऊन इतक्या वाईट प्रसंगी आपली मदत केली. अशा तर या सृष्टीत खूप काही गोष्टी आहेत ज्यांनी आपली मदत वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. तर मग आपल्याला त्या सर्वांना धन्यवाद म्हणायला हवं ना? हो, म्हणजे जरी आपण बोललो नाही तरी देखील आपल्या मनामध्ये कृतज्ञतेचा भाव असला पाहिजे. निर्मलाजी, आपलं हृदय जे आहे ते प्रत्येक वेळी भरलेलं असतं. आता आपण त्याला चांगल्या गोष्टींनी भरतो की वाईट गोष्टींनी, हे आपल्यावर अवलंबून आहे. परंतु तरी देखील मनात एक कृतज्ञतेची भावना असली पाहिजे, ज्यामुळे अभिमानाची भावना स्वतःच निघून जाते. आणि एखाद्याला अभिमान असणं सगळ्यात घातक असतं.
काय बरोबर बोलले ना म्या? एकदम बरोबर बोललीस रमा. चला लवकर, तिकडे आपली वाट बघत असतील. चला. रामजी, मला माझ्या मुलाच्या लग्नात काहीच कमी पडू द्यायचं नाहीये. जा बाळा, आज जाऊन आराम कर. अभय, अभय, मी कोण आहे? तू काकी आहेस माझी. आईपेक्षाही तू मला तुझ्या कुशीत खेळवलंयस. जेव्हा कधीही गल्लीत भोज असायचा तेव्हा तू मला तिथे घेऊन जायचीस आणि एका लहानच्या पात्रात जेवण घेऊन स्वतःच्या हाताने मला भरवायचीस. एकदा सापाने तुला दंश केला होता तेव्हा काय झालं होतं? तेव्हा तू रात्रभर मला तुझ्या कुशीत घेऊन बसली होतीस. गल्लीतले घाबरून डॉक्टरांना बोलवायला गेले होते आणि तुमच्या सोबत अख्खी रात्र पूर्ण गल्ली जागी राहिली होती. आणि त्या रात्री कोणी जेवणाला हात सुद्धा लावला नव्हता. सर्वजण जागे होते जेणेकरून तू जिवंत राहावास. कारण या समाजाला तुझ्याकडून आशा होती की तू नाव रोशन करशील. आणि हीच ती आशा आहे जी प्रत्येक समाजाला आपल्या समाजातल्या प्रत्येक मुलाकडून असते. आणि तू काय केलंस? सगळ्या गोष्टी वाया घालवल्यास. तू आम्हा सर्वांचा अपराधी बनलास. ताई, हे तू काय करतेस? बस. याच्या आयुष्यात निर्मला तर खूप उशिरा आली आहे. आपण सर्व आधी आहोत. जेव्हा आपण समाजातले आपलं प्रेम, आपला पैसा, आपलं संशोधन ह्या नव्या पिढीवर खर्च करतो तर यांच्यावर आशा लावणं कसं चुकीचं आहे की ही नवी पिढी आपल्या इच्छांवर चालेल, आपला मान वाढवेल, आपल्याला मान उंच करून जगण्याचा अधिकार देईल. आम्ही योद्धा आहोत. 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 योद्धा आहोत. योद्धा आहोत. आम्ही योद्धा आहोत. हे शब्द काय? अभय, उत्तर दे. भीम, या क्षणी माझ्या काकींच्या प्रश्नांची उत्तरं तूच देऊ शकतोस. तू देणार उत्तर? मग तूच दे. जर तुझ्या उत्तराने मी संतुष्ट झाले तर मग मी इथून निघून जाईन. अभय आणि निर्मलाला आशीर्वाद पण देईन. पण जर तुझ्या उत्तराने मी संतुष्ट नाही झाले तर माझ्या प्रेतावरूनच जाऊन हा विवाह संपन्न करावा लागेल. बघताय अधिकारी साहेब, हे उच्च जातीचे इथवर येऊन पोहोचले. माझ्या मते बी हे लग्न नाही झालं पाहिजे. आणि या चाळीत तर अजिबात नाही. काय जनार्दन? अगदी बरोबर आहे. ज्यांना मी बघतो, शिपाई, या काळ्या काळ्या तोंडाच्या लोकांना पकडा आणि पळवून लावा. थांबा थांबा सर, मला असं वाटतंय की आता ह्यावेळी ह्या लोकांच्या विरोधापेक्षा महत्वाचे काकूंचे प्रश्न आहेत आणि आपल्याला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत. तुझ्याकडे आहे उत्तर? बोल. काकू, तुम्ही मला एक सांगा, लहानपणापासून आत्तापर्यंत
अभयजींनी तुम्हाला किती वेळा नमस्कार केला असेल? ही काय आठवण्याची गोष्ट आहे? काकी आहे मी याची. बराच वेळा नमस्कार केला आहे. प्रत्येक वेळी थोडीच गणना केली आहे. मग आता मला हे सांगा की लहानपणापासून आतापर्यंत अभयजींनी तुम्हाला जेवढ्या वेळा नमस्कार केला असेल, तुम्ही काही ना काही आशीर्वाद दिलाच असेल. तर आशीर्वादात सगळ्यात जास्त काय दिलं तुम्ही? आनंदी रहा. आनंदी रहा. तर मग ह्या क्षणी अभयजी तुम्हाला आनंदी दिसतायत? आयुष्यभर ज्याला तुम्ही आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिलात, आज त्यांच्याच आनंदाचे शत्रू बनून उभे आहात. वा भीमराव वा, हिच्या आनंदाचं महत्व आहे, पण आमच्या अपेक्षांचं नाही. वा प्रचंड देवजी, माझ्या मुलाचं बोललं तरी ऐकून घ्या, आणि तरी बी तुमचे प्रश्न असतील तर त्याची उत्तरं दिली जातील. असो, हे तर झालं सिद्धांताचं बोलणं. आता काही व्यावहारिक बोलणं करू. लहानपणी कधीतरी अभयजींच्या कुर्त्याचं बटन तुटलं असेल, तर तुम्ही नंतर ते शिवून देखील दिलं असेल का? होय भीम, हे कापड शिवायचं दुकान नाही, यो एक गंभीर मुद्दा आहे. तुम्ही ना काही वेळ जरा शांतच राहा, कारण तुम्हाला इथल्या काहीच गोष्टी माहित नाहीत. शिंपीच तर बनायचंय. जेव्हा आयुष्यात काही बिघडतं, काही वाईट होतं, तेव्हा त्याला रफू करायचंय. आणि ह्या गोष्टी अभयजींनी तुमच्याकडूनच शिकल्या की कधी कुठलं कापड खराब झालं तर त्याला फेकलं जात नाही, तर त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला जातो. आज अभयजी देखील तेच करतायत. निर्मलाजींच्या आयुष्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतायत. भीम एकदम बरोबर बोलत आहे. योग्य वेळी जर कोणी साथ दिली तर कुठलीच बाई म्हातारपणापर्यंत दलिया आजी नाही बनणार. मला ही गोष्ट या म्हातारपणात समजली आहे की आयुष्यात जेव्हा बी संधी मिळेल तेव्हा नव्यानं सुरुवात केली पाहिजे. आणि आज ही संधी निर्मलाला मिळत आहे. थेरडे, समजदारी तुला अजूनही आलेली नाहीये. भीमराव, हे लक्षवंत बोलणे करून सर्वांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करू नको, समजले? जोशीजी, त्यांच्या दोघांमधला मामला आहे ना, तुम्ही जरा गप्प बसा ना. काकू, माफ करा, पण तुम्ही देखील एक विधवा आहात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो? मला हे सांगा, तुमच्या पतीचा देहांत कधी झाला? जेव्हा अभय 2 वर्षांचा होता. म्हणजे 23 वर्ष झाले असतील. तर मग ह्या 23 वर्षात तुम्हाला त्यांची कधीच आठवण नाही आली? तुम्हाला असं नाही वाटलं की आज तुमच्या ते सोबत असायला हवे होते? कधी कधी स्वप्नात ते आले नाहीत आणि असं नाही वाटलं की त्यांनी पुन्हा परत यावं? कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदहि तिनका करी गिने, स्वाति बूंद